शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचा आमिष, काही महिन्यांपर्यंत नियमित परतावा आणि त्यानंतर हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक। महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या सिस्पे इन्फिनिटी आर्थिक घोटाळ्यात आता एक मोठी कारवाई झाली आहे। या घोटाळ्याचा सूत्रधार राहुल काळोखे याला थेट फिजी देशातून भारतात आणण्यात आले। आर्थिक गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेतलंय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। अहिल्यानगर, पुणे, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सिस्पे इन्फिनिटीवर आणि इन्फिनाइट वीकन या कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राहुल श्यामराव काळोखे हा परदेशात फरार झाला होता, मात्र इंटरपोलच्या मदतीनं त्याला फिजी देशातून भारतात आणण्यात आले। मुंबई विमानतळावर आर्थिक गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेतलं। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी शेअर मार्केट आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या नावाखाली नागरिकांना मोठ्या परताव्याचा आमिष दाखवलं। सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास देखील संपादन केला। त्यानंतर कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करून मुख्य आरोपी परदेशात फरार झाला। या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेत। या घोटाळ्यातील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीची बँक खाती, डीमॅट खाती आणि विविध मालमत्ता शोधून काढल्या। राज्य शासनानं MPID कायद्याअंतर्गत तब्बल 114 कोटी 13 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास मंजुरी दिली। तर तपासात आतापर्यंत सुमारे 278 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं निष्पन्न झालं। यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की अवास्तव परताव्याचा आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करावी। या घोटाळ्यामागे आणखी कोणते मोठे चेहरे आहेत, 500 एजंटवर नेमकी काय कारवाई झाली आहे, काय होणार आहे आणि अशा आर्थिक फसवणुकींना आळा घालण्यासाठी यंत्रणा आणखी किती प्रभावी काम करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणं बाकी आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा लोकाशा TV। धन्यवाद।